आपल्याकडे एक व्हिडिओ बनवत आहे जो आयुर्वेदमधला एक भाग आहे पंचकर्म. आणि पंचकर्मामध्ये एक भाग येतो तो इथे आपल्याला ज्याला आपण बस्ती असं म्हणतो किंवा जानुबस्ती, कटिबस्ती, म्हणजे खांद्यामध्ये गॅप आहे, खांद्यामध्ये सूजन आहे, खांद्यातलं लेगमेंट फाटलेलं आहे, अशा कुठल्याही प्रकारचा खांदा, टोंगळा, कंबर या ठिकाणी जो बी काही गॅप असतो किंवा त्याच्यामध्ये गादी दबलेली असते, अशा पद्धतीसाठी एक घरी आपण करू शकतो किंवा आम्ही घरपोच सेवा बी देऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला पहिले मी दाखवत आहे. तर सुरुवातीला असं तुम्ही तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ही पद्धत फार उत्तम पद्धत आहे, कुठलीच याचा साईड इफेक्ट नाही आहे. तर चला आपण दाखवूया काय काय साहित्य लागते. गहू आणि उडदाच्या आट्याचा एक आपल्याला उंडा बनवायचा आहे आणि दुसरा करायचा आपल्याला उडदाचा. असे दोन प्रकारचे आटे पाहिजे आपल्याला. आणि याच्यासाठी आपल्याला जे तेल लागते ते तेलसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये पहिले पाणी घेतलेलं आहे. तर तेल जे असते हे तेल एकदम डायरेक्ट न गरम करता पहिले पाणी घ्यावं लागते. तुम्हाला दाखवतो मी पाणीसुद्धा याच्यामध्ये. हे आपण पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी. आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे तेल ठेवलं आपण. याच्यामध्ये सरसूचं तेल घेतलेलं आहे, तिळाचं तेल घेतलेलं आहे, निरगुंडी तेल घेतलेलं आहे, अश्वगंधा तेल घेतलेलं आहे, विदारी तेल घेतलेलं आहे, मालकांगणी तेल घेतलेलं आहे. अशा प्रकारचे विविध प्रकारचे जे तेल आहेत ते तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवणार आहे. तर जे लिहिलेलं आहे ते असे सगळ्या प्रकारचे तेल आपण याच्यामध्ये घेतले. आणि जे तेल आपल्याला पाण्याच्या टेम्परेचरवर याला गरम करायचं आहे. आणि त्याची आपल्याला गरमात जी असते तर शरीराची जे उष्णतामान आहे त्याला सहन झालं पाहिजे. किंवा आपण बोट डुबल्यानंतर पाहून घ्यायचं की आपण बोट डुबू शकतो, याच्यामध्ये चटका सहन करू शकतो, एवढं आपल्याला याच्यामध्ये गरमास पाहिजे असं तेल घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण या उंड्याला आपल्याला अशी दिवाल बांधायची आहे बघा. असं जसं आपण जुन्या काळी आपण आळं करत होतो, भाताचं आळं. तर जुन्या लोकांना नाही माहीत आहे, आता नवीन लोकांना माहीत नाही ते जुनं आळं. आणि या आळ्यामध्ये आपण भाताचं आळं करायचो आणि त्या भाताच्या आळ्यामध्ये वरण खायचो आपण. तर ती पद्धत ही समजा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे असं बनवायचं की जेणेकरून याच्यामध्ये तेल जे आहे ते लीक नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीने याला पूर्ण पॅक करून घ्यायचं हे सारी इकून. आणि याच्यामध्ये आपल्याला धीरे 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 एक एक थेंब एक एक थेंब एक एक थेंब कोमट कोमट तेल याच्यामध्ये सोडायचं आहे, जे आता आपण सोडणार आहोत याच्यामध्ये. तर हे आहे असं पाहून घ्या. अशा पद्धतीचं आपण आळं बनवलेलं आहे. आणि याला नंतर उडदाचं जे घेऊ आपण, तर उडदाची किनार आतमधून लावायची आहे, बाहेरून साईड लावायची आहे, जेणेकरून यातलं तेल बाहेर जाणार नाही, ही दक्षता आपल्याला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं टोंगळ्याची, कमरीची, कुठल्याही प्रकारच्या मणक्याची अशी आपण याच्यामध्ये हे क्रिया आपण करू शकतो, जे पंचकर्मामध्ये येते. आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, उडदाचा आहे हा उडदाचासुद्धा आपल्याला याला बारीक एकदम हे करून पूर्णमध्ये आतमध्ये चिटकून घ्यायचा, जे आपण आता चिटकणार आहोत. तर हे बघा, हे सुद्धा याच्या आतमध्ये असं पूर्णपणे हे अशी पूर्ण रिंगण हे अशी बनवून घ्यायची. आणि बनवल्यानंतर याचा पूर्ण आपण असं लॉक याचे पक्के करून टाकायचे, जेणेकरून आपलं तेल बाहेर जाणार नाही याची दक्षता. हळूहळू हळूहळू आपल्या याच्यावर तेल सोडायचं आहे, जे कोमट कोमट राहील आणि पेशंटला सहन झालं पाहिजे या पद्धतीनं आपल्याला यात सोडायचं आहे. कापूस टाकू शकतो, जेणेकरून हे तेल अशा टाकून ठेईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला 5-6 ते 10पर्यंत सेटिंग करायचे, जेणेकरून याच्यामध्ये ऑइल आतमध्ये घुसणार.